नमस्कार. आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक असा क्षण घडतोय जो केवळ बातमी नाही तर अनेक मराठी माणसाच्या आशेचा नवा अध्याय आहे. आज भाषेचा मुद्दा आहे, अस्मितेचा मुद्दा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रासाठी एकत्र उभं राहण्याचा निर्धार आहे. आजचा विषय अरे रे युती झाली, राज उद्धव यांच्या पत्रकार परिषदेतले सकारात्मक संकेत. आज जे काही बोललं गेलं ते केवळ राजकीय वक्तव्य नव्हतं तर मराठी माणसाच्या आत्मविश्वासाला दिलेला आधार होता. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकेकाळी वेगवेगळ्या वाटांवर असलेले आज महाराष्ट्रासाठी एकाच दिशेने पाहताना दिसले. आजच्या व्यासपीठावरून संघर्ष नाही तर संवादाचा सूर ऐकू आला. दुरावा नाही तर एकत्र येण्याची भावना जाणवली. राज ठाकरे स्पष्ट शब्दात म्हणाले, एकत्र आलो आहोत ते सत्तेसाठी नाही तर अस्तित्वासाठी. हा अस्तित्वाचा प्रश्न म्हणजे मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी माणसाचा आत्मसन्मान. मुंबईत मराठी माणसाचा हक्क, मराठी भाषेचं स्थान आणि शहराच्या भविष्यासाठी आज ठामपणे आवाज उठवला गेला. उद्धव ठाकरे यांनी ही स्पष्ट भूमिका मांडली. मराठी माणसांवर अन्याय होत असेल तर तो सहन केला जाणार नाही. मुंबई ही केवळ आर्थिक राजधानी नाही, ती मराठी माणसाची ओळख आहे. ही ओळख जपण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. हा सकारात्मक संदेश देण्यात आला. आजच्या पत्रकार परिषदेत काही महत्त्वाचे मुद्दे समोर आले आहेत. मराठी माणसाला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवण्याचे निर्धार, नोकऱ्या, शिक्षण आणि संधीमध्ये मराठी तरुणाला प्राधान्य, राजकारण समाजासाठी असावं हे स्पष्ट मत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फाटाफुटीपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे ही भावना. राज ठाकरे म्हणाले, वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, भांडण संपवून आता महाराष्ट्रासाठी उभं राहायची वेळ आली आहे. हे शब्द केवळ घोषणा नाहीत तर पुढील राजकारणाची दिशा ठरवणारे संकेत आहेत. आजचा हा क्षण नकारात्मकतेपेक्षा सकारात्मकतेचा आहे, संशयापेक्षा संवादाचा आहे आणि विभाजनापेक्षा एकतेचा आहे. हा मराठी अस्मितेचा नवा आत्मविश्वास ठरू शकतो. मराठी माणसाला पुन्हा एकदा आपल्या हक्काची आठवण करून देणारा क्षण ठरू शकतो. कारण इतिहास सांगतो, जेव्हा मराठी माणूस एकत्र येतो तेव्हा तो केवळ आवाज उठवत नाही तर दिशा बदलतो. आज पुन्हा तोच आत्मविश्वास दिसतोय, तोच आशेचा सूर ऐकू येतोय. प्रश्न इतकाच आहे, हा प्रवास किती पुढे जाईल? पण आज महाराष्ट्र सकारात्मकतेकडे पाहतोय, एकतेकडे पाहतोय आणि स्वतःच्या अस्मितेकडे नव्या अभिमानाने पाहतोय. आणि म्हणूनच आजचा दिवस मराठी राजकारणात आशेचा दिवस म्हणून नोंदवला जाऊ शकतो. जय महाराष्ट्र.